माझी ज्ञानोबा माऊली, खरं तर माऊलींचा तसा स्वभाव नसताना सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये प्रतिज्ञा करतात, एक क्रांतिकारी प्रतिज्ञा माऊली करतात. तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. माऊलींनी प्रतिज्ञाच केली. हा खरं तर तुकोबांचा स्वभाव आहे, ज्ञानोबांचा हा स्वभाव नाही. पण आपल्या स्वभावाच्या विरोधात जाऊन ज्ञानोबा एक क्रांतिकारक प्रतिज्ञा करतात. तरी अवधान ऐकले दिजे. अवधान म्हणजे काय? एक चित्त, चित्ताचं एकाग्र असणं, मनाचं एकाग्रता असणं, ही सकल संतांची कायम असलेली धारणा आहे. आमच्या चित्ताच्या एकाग्रतेविषयी 12व्या अध्यायामध्ये भगवंतांनी अखंड सांगितलंय. अथ चित्तम समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम अभ्यास योगेन ततो मामेप्छाप्तुं धनंजयः. मला प्राप्त करण्याची जर इच्छा आहे धनंजया, हे पार्था, तू जर करत असशील तर तुला काय करावं लागेल? तुला अभ्यास योग साधावा लागेल. आणि दुसरी गोष्ट चित्ताची एकाग्र अवस्था. अथ चित्तम समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम. त्यामुळे मनाची एकाग्रता, चित्ताची एकाग्र असणं आध्यात्मिक दृष्टीने किंवा पारमार्थिक क्षेत्रामध्ये अत्यंत अशी महत्वाची गोष्ट म्हणून माऊलींनी पहिला शब्द वापरला. तरी अवधान ऐकले दिजे. लक्षपूर्वक श्रवण करावं. परिणाम काय होणार आहे? मग सर्व सुखासी पात्र होईजे. आणि माऊली असं तसं नाही, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका म्हणतात. मी प्रतिज्ञा घेऊन सांगतो की नवविधातली सर्वश्रेष्ठ असलेली श्रवण नावाची भक्ती ही तुम्हाला सगळ्या सुखाची प्राप्ती करून देईल. मिळतं की नाही सुख? इथं सगळी सुख मिळतात की नाही? तर खरं सांगा, कीर्तनामध्ये सुख मिळतं. म्हणजे आम्हाला निरूपणातलं सुख मिळतं, गाण्यावर ज्यांचं प्रेम आहे त्यांना गाण्यातलं सुख मिळतं, ज्यांना सिद्धांत, तत्वज्ञान, दृष्टांत, विवेचनावर जास्त प्रेम आहे त्यांना त्यातला आनंद मिळतो, ज्यांना अगदीच निद्रा नाश आहे घरी त्यांना इथं आल्यानंतर तेही सुख मिळतं की नाही? खरं सांगा, अशी लागते की नाही टाळी ब्रह्मानंदी? बरं, काही मंडळी इतकी हुशार असतात की अगदी ट्रँगल निवडून बसतात, म्हणजे बरोबर खांब असा निवडतात. म्हणजे आता इथं बसली ते अजिबात हलू नका, चांगलं टेकून बसलाय बसा, काही माझं म्हणणं नाही. पण काही मंडळी अशी जागा हेरून बसतात की आम्हाला चपला पण दिसल्या पाहिजेत, देव पण दिसला पाहिजे आणि कीर्तनकार पण दिसला पाहिजे. त्यामुळे असं आता हे इथलं नाही मी सांगत, आपण कीर्तनावर प्रेम करता म्हणून मी तुम्हाला काही म्हणत नाही. पण अनेक ठिकाणी आम्ही जेव्हा जातो ना तेव्हा असे अनुभव येतात. पण श्रवणातलं खरं सुख काय आहे? सगळ्या सुखाची प्राप्ती आम्हाला या नवविधातल्या सर्वश्रेष्ठ अशा भक्तीमधनं प्राप्त होते. काय काय मिळतं इथं? येथ मनाचा मारू न करिता, कुठल्याही प्रकारची मनाला शासन देण्याची गरज नाही. माऊली सांगतात इंद्रिया दुःख न देता, देहदंडन करायची गरज नाही, जंगलात जायची. म्हणजे कथा के लिए जाने की हमारी औकात क्या है, कथा के लिए तो वो जाते हैं जिनको बाके बिहारी बुलाते हैं. तिकडून बोलावणं यावं लागतं आणि ते आम्हाला आलंय म्हणून आम्ही इथं आहोत. एवढं कायम पक्क मनात ठेवा. मला तर कायम असं वाटतं की आपलं देवानी सिलेक्शन केलंय. देवानी प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येकाची निवड केलेली असते. इथं जी मंडळी गायन क्षेत्रातली आहेत ना त्यांनी सरळ समजायचं, माझं देवानी मला निवडलंय. हजारो माणसं आहेत, माझ्याच गळ्यात सुंदर का सूर दिला असेल तर त्याचं गुणगान गायला. वादन क्षेत्रातल्या मंडळींनी कायम लक्षात ठेवावं की मला देवानी निवडलंय. आपण सगळे इथं आहोत ना, आपलं देवानी सिलेक्शन केलंय. मी किती ठरवलं ना आज नकोच कीर्तन करायला, पण लोक आग्रह करतात कारण ती देवाची इच्छा आहे की इथं यायचं, कीर्तन करायचं, गपचूप आनंद घ्यायचा कीर्तनाचा आणि नामस्मरणाचा. त्यामुळे होय अंग हरिरूप अशी परिणती कीर्तन भक्तीतनं होते. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. आम्ही आमचे राहत नाही. 2 तासाच्या कीर्तनामध्ये एक क्षण असा येतो की आम्ही आमचे राहत नाही. मग अशा अखिल कोट ब्रह्मांड नायकाच्या ठिकाणी ज्यावेळी आम्ही कृतज्ञता भावाने वंदन करतो तिथे शरण जातो. शरण कसं जायचं? अन्याश्रयाणाम त्यागः इति अनन्यता असं म्हटलंय नारद भक्ती सूत्रामध्ये. देवर्षी नारद म्हणतात कुठल्याही आश्रयाचा त्याग आणि एकच आश्रय भगवंत चरणाचा. त्या आश्रयाजवळ जावं, अनन्य भावाने तिथं लोटांगण घालावं आणि सगळी सुख दुःख तिथं बोलावी.
तिथं सांगावीत. प्रपंचिक माणसाला सुखदुःख सांगायला जायचं नाही. जाऊ देवाची या गावा, घेऊ तेथेची विसावा, तेथेची विसावा, घेऊ तेथेची विसावा. जाऊ देवाची या गावा, घेऊ तेथेची विसावा. हो तेथेची विसावा, देव तेथेची विसावा. देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. देव निवारील भूक, देव निवारील भूक. तुका म्हणे आम्ही बाळे या देवाचे लढीवाळे. थोडासा रिवर्ब कमी करा, पूर्ण बंद करू नका, किंचित. पंढरीनाथ भगवान की. महाराज म्हणाले जाऊ देवाची या गावा, घेऊ तेथेची विसावा. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. देवाला सुख सांगायचं असेल तर त्यालाच सांगायचं, दुःख सांगायचं असेल तर त्यालाच सांगायचं. संसारी माणसाला सुख आणि दुःख सांगायच्या भानगडीत पडायचं, कारण संसारी माणसं अजून ट्रॅफिक वाढवतात. बघा ना, तुम्ही सरळ सांगा ना, जा ना, कसं काय चाललंय, बरं आहे का हो? समोरनं उत्तर येतं, बरंच म्हणायचं. माझं उत्तम चाललंय असं म्हणणारी माणसं खूप कमी आहेत. माझं सगळ्यात छान चाललंय, एकदम उत्तम आहे, आरामात आहे असं म्हणणारी माणसं कमी आहेत. चालायचंच, कसं तरी चाललंय, बरंच म्हणायचं, अशी निगेटिव्हिटी असणारी माणसं खूप आहेत आजूबाजूला आमच्या. आणि लोकांचा नकार आमची असलेली ऊर्जा खाऊन टाकतो. त्यामुळे नकारार्थी माणसाच्या सहवासात राहायचंच नाही. फार कायम साधू संत सत्पुरुष संतांचा संग, ग्रंथांचा संग, आणि मग संतांच्या सहवासात आल्यानंतर जीवनाकडे बघण्याचा अत्यंत सुंदर असा दृष्टिकोन आम्हाला प्राप्त होतो, जो तुकोबराय आम्हाला या अभंगाच्या माध्यमातून देतायत. भगवंताचं एक वेगळं विलक्षण, अनेकांनी भगवंतांना त्या रूपात पाहिलं, पण तुकोबराय त्या भगवंतांना धर्माची मूर्त असा अभंगात म्हणतायत. देवाचं वर्णन करत असताना देवाचं सामर्थ्य, देवाचं स्वरूप आम्हाला तुकोबराय सांगतायत, की जे सामर्थ्य, जे स्वरूप आणि जो स्वभाव भगवंतांचा आम्ही भागवत ग्रंथाच्या प्रथम श्लोकामध्ये ऐकलेला आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. भगवंतांचं स्वरूप, सामर्थ्य आणि स्वभाव सांगितलं या ग्रंथामध्ये, या श्लोकामध्ये. देव कसा आहे? सच्चिद आनंद रूपाय. सत्स्वरूप आहे, चित स्वरूप आहे आणि आनंद स्वरूप आहे. विश्वोत्पत्त्यादि हेतवे, हे देवाचं सामर्थ्य आहे. सगळं विश्व त्यांनी निर्माण केलंय. विश्वाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीनही गुणांना किंवा तीनही स्थितींना तो कारण आहे. विश्वाची उत्पत्ती त्यांनी केली, पालन पोषण त्यांनीच केलं आणि संहार करता सुद्धा तोच आहे. एकोहम बहुस्याम असं त्याला वाटलं, तो एकटा होता, अनेक झाला, अनेकाची निर्मिती केली आणि एवढं सगळं करून सगळ्यामध्ये आहे आणि कशातच नाही असा तो भगवंत. आणि शेवटचं तिसरं त्याचं स्वरूप किंवा त्याचा स्वभाव सांगितला, तापत्रय विनाशाय. देव त्रिविध तापांचं निराकरण करणारा किंवा त्रिविध तापांपासून आमची मुक्ती करणारं ते परमात्म तत्व आहे, ते ब्रह्म आहे, ते अखिलकूट ब्रह्मांडाचं नायकाचं स्वरूप आहे. तुकोबराय या अभंगामध्ये त्याची स्तुती गातायत. एखाद्याची स्तुती तेव्हाच गावी लागते. आता व्यवहारामध्ये सुद्धा आपण असंच करतो, एखाद्याकडून काही आपलं काम असेल किंवा काम साधायचं असेल तर आपण त्याची स्तुती गातो. बाबा तुझ्यासारखं माणूस मिळणार नाही, तू आहेस म्हणून. चार बायका एकत्र जमले, आपण म्हणतो तुला म्हणून सांगते ग बाई, तू आहेस म्हणून. तुझ्यासारखा स्वभाव कुठं बघितला नाही, जरा 100 रुपये देते का ग? एखाद्याची स्तुती करावी. आता तुकोबरायांची अशी भावना नाहीये, पण भगवंत षड्गुणैश्वर्य संपूर्ण आहे, गुणाचा स्वामी आहे, तो गुणाधीश आहे भगवंत, गुणा संपन्न असलेला परमात्मा आहे. मग त्याचे गुण तुकोबराय आधी गातात आणि मग पुढच्या सगळ्या चरणांमध्ये महाराज त्यालाच गोड असं मागणं मागतायत, गोड मागणी करतायत की देवा तू कसा आहेस? तू धर्माची मूर्त आहेस, धर्माची तू मूर्ती. तुझं सामर्थ्य असं आहे, पाप आणि पुण्य या सगळ्याचा लेखाजोखा तुझ्याकडे आहे. किंबहुना आम्ही काय करावं? सकल विश्वावर तुझी सत्ता असल्या कारणाने आमचं पापही तुझ्या हातात आहे आणि आमचं पुण्यही तुझ्या हातात आहे. वस्तुतः हाच प्रश्न
भगवद्गीतेमध्ये लक्ष देऊन ऐका, अर्जुनाने भगवंतांना विचारला होता की देवा, तू असं म्हणतोस विभूती योगामध्ये इंद्रियाणाम मनश्चास्मी, सकल इंद्रियांच्या मध्ये मन म्हणजे मी आहे. तर मग मला सांग, अथ केन प्रयुक्तोयम पापंचरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्षणेय बलादीव नियोजितः. जर मन म्हणजे तू असशील तर अथ केन प्रयुक्तोयम पापंचरति पुरुषः. माणूस पाप का करतो? आणि पाप शरीर नाही करत, पाप मन करतं. आधी मनात पाप वासना किंवा पाप भावना येते आणि मग शरीराकडून कर्म घडतं. मग देवा, जर मन म्हणजे तू असशील तर मनुष्य पाप करतो, मग या पापाची जबाबदारी तू घ्यायला तयार आहेस का? तेव्हा भगवंत आपले हात वर करतात, हे बघ, तुमचा त्या पापाशी माझा संबंध नाही आणि पुण्याशी संबंध नाही, मी निराळा आहे सगळ्यापासून. का? रजस्तवश्च मनस्वा उद्वंश दोषा उदारतो. ते मन रजतमांच्या आहारी जातं आणि पाप करतं. मग मी कुठे आहे? अत्यंतिक सात्विकता ज्या ठिकाणी आहे तिथं मी आहे, असं भगवंत गीतेमध्ये सांगतात. आणि हे तुकोबांना ज्ञात आहे, कारण महाराजांची गाथा किंवा महाराजांचे अभंग हे असे तसे नाही आले. महाराज म्हणतात, पाहिली पुराणे धांडोळीली दरुशने. आम्ही असं तसं नाही बोलत, मनाला येईल ते. वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, इतरांनी वाहवा भार माथा. त्यामुळे अनेक प्रकारची पुराण शास्त्र धुंडाळून आम्ही मग हा वेदांचा अर्क तुमच्यापर्यंत आणून ठेवलाय की भगवंताचं असं स्वरूप, त्याची अशा स्वरूपामध्ये स्तुती केली की आता धर्म हा शब्द जिथं येतो ना, तिथं पाप आणि पुण्य, विधी आणि निषेध, हे करावं आणि हे करू नये, हे आपोआप येतं. त्याच्यामध्ये अनस्यूतच आहे. म्हणून भगवंताचं वर्णन करताना तुकोबराय प्रथम चरणामध्ये करतायत, धर्माची तू मूर्ती. देवा, मी तुला मागायला आलोय. तू कसा आहेस? तू धर्माची मूर्त आहेस. परमात्मा गोपाल कृष्ण असू दे, पंढरीनिश परमात्मा असू दे, अगदी सगळेच अवतार आमचे ज्यावेळी अवतार घेतात, दशावतार आपल्याला माहिती आहेत, भागवतामध्ये 24 अवतारांच्या कथा आहेत. हे सगळे भगवंतांचे अवतार कशासाठी अवतार घेतात? त्या अवतारामागचं एकच रहस्य भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलंय. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. पुन्हा पुन्हा संभव, पुन्हा पुन्हा गर्भवास, पुन्हा पुन्हा युगायुगांमधून मी अवतार का घेतो? तर याचं एकच कारण आहे, धर्मरक्षावया अवतार घेसी आपुल्या पाडिसी भक्तजना अंबऋषीसाठी जन्म सोशी येले दुष्ट निर्दाळिले किती एक. मी पुन्हा पुन्हा अवतार, पुन्हा पुन्हा जन्म का घेतले? तर धर्माचं रक्षण करण्याकरता. साक्षात धर्मच भगवंतांच्या रूपाने प्रत्येक वेळी अवतीर्ण झाला. म्हणून तुकोबराय सांगतात की तू देवा असा तसा नाही, तू साक्षात धर्माची मूर्त आहेस. आणि वसिष्ठ मुनी भगवान प्रभू रामचंद्रांना सांगतात, रामो विग्रहवान धर्म. रामप्रभू साक्षात धर्माची मूर्त आहे. आणि रामप्रभूंचा हा उत्सव आहे. काय प्रभूंचं रूप आहे? तुलसीदासांनी वर्णन केलं, श्रीरामचंद्र कृपालु भजमन हरण. राम लावण्य रूपी. तुकोबराय सांगतात, तू धर्माची मूर्त आहेस. आणि आता धर्म म्हटलं की पाप आणि पुण्य तुझ्या हातात आहे असं म्हणायला हरकत नाही. देवा, तू धर्माची मूर्त आहेस. 500 वर्ष प्रभू रामचंद्र साक्षात धर्म सिंहासनावर बसायला वेळ लागला. या भारताच्या इतिहासामध्ये बाबरी मशिदीचा इतिहास आपण जाणतो. इतक्या दिवसांनी, इतक्या वर्षांनी प्रभूंना सिंहासनावर बसवलं. 2024 साली साक्षात धर्म सिंहासनावर बसला. त्या प्रभू रामचंद्रांना 14 वर्षाचा तरी वनवास, पण इथं 500 वर्ष प्रभूंना लागली हो गादीवर बसायला. प्रभू गादीवर बसले, पण समाजामध्ये नको ती मंडळी पुन्हा एकजूट व्हायला सुरुवात झाली नाही का? म्हणून आम्ही भगव 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 करता करता जातीपातीमध्ये इतके विभागले गेलो, किंबहुना संतांना सुद्धा जातीत वाटलं. ज्ञानोबराय अमुक एका जातीचे, तुकोबराय अमुक एका जातीचे, सौतामाळी अमुक एका जातीचे, गोरोबा काका अमुक एका जातीचे, कान्होपात्र अमुक एका. सगळ्या संतांना जातीत वाटलं आणि आम्ही मातीत जायची वेळ आली की आता नाही का? सगळ्यांना जातीत वाटायला लागलो आम्ही. कधी कधी छत्रपती शिवप्रभूंची शिवजयंती झाली, आता मध्ये तिथीनी झाली, तारखेनी झाली, मोठ्या प्रमाणात सोहळे साजरे झाले. पण राजांना म्हणावंसं वाटतं, राजे माफ करा, तुम्ही मराठा या शब्दाची जी व्युत्पत्ती किंवा व्याप्ती मांडली होती ना स्वराज्यामध्ये, त्या शब्दाचा अत्यंत चुकीचा अर्थ आम्ही लोकांनी घेतला. मराठा म्हणजे आम्ही फक्त 96 कुडी 92 कुडी एवढंच म्हणत बसलो. पण तुमच्या लेखी मराठा या शब्दाचा अर्थ होता जो भगव्यासाठी लढतो तो मराठा, जो भगव्याखाली धरातीर्थी पडण्याची तयारी ठेवतो तो मराठा,
जो धर्मासाठी मरतो, प्राणांची बाजी लावतो, तो मराठा. आमचे पुण्याचे आचार्य आत्रेंनी व्याख्या केली, खरं मराठा कुणाला म्हणायचं, खरा मराठी माणूस कुणाला म्हणायचं. अमुक कुळामध्ये जन्माला आलो म्हणून मराठा नाही. अहो, छत्रपतींच्या सैन्यासाठी लढणारा प्रत्येक मावळा हा मराठा होता. आणि मावळे 18 पगड जातीचे होते. अमुकच जातीतला मावळा छत्रपतींनी हेरून नाही घेतला. 18 पगड जातीचे मावळे स्वराज्यासाठी प्राणांची बाजी लावून, प्रसंगी जीव देण्याची तयारी ठेवून एक एक रत्न हिरा माझ्या छत्रपतींनी निवडला होता. ते मराठा म्हणजे फक्त मराठा नव्हते, त्या जातीचे नव्हते. 12 मावळातले 18 पगड जातीचे सर्व लोक मावळे म्हणून आले आणि त्यांनाच समर्थ म्हणतात, मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. त्यामुळे धर्माच्या एका छताखाली ही 18 पगड जातीतली 12 मावळातली मंडळी एकत्र येतात. आत्र्यांनी सांगितलं, मराठी 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 कुणाला म्हणायचं, ज्याला ज्ञानोबांची एक तरी ओवी पाठ आहे त्याला म्हणायचं मराठी, आहे का. ज्याला तुकोबरायांचा एक तरी अभंग पाठ आहे त्याला म्हणायचं मराठी. आणि ज्यांनी माझ्या शिवछत्रपती प्रभूंचा एक तरी गड पायाखालनं घालून आणलाय त्याला म्हणायचं मराठी. मराठीची व्याख्या आहे. मग आम्ही याच्यात बसत असू ना तर आम्ही मराठी आहोत, छत्रपतींच्या व्याख्येनुसार, समर्थांच्या व्याख्येनुसार. धर्माचं एक छत्र सबंध जगावर राहावं हे हिंदू राष्ट्र आहे. आणि हिंदुत्वाची खरी गरज किंवा हिंदुत्वाची खरी संकल्पना तुमच्या माझ्या रक्तात पेरली जावी, याकरता स्वराज्याचा घाट होता, याकरता संतांचे विचार होते. आणि म्हणून तुकोबराय सांगतात, देवा धर्माची तू मूर्ती. कुठला धर्म, धर्माची व्याख्या सांगितली, धारणात धर्म संयुक्त सधर्म इति निश्चय, तस्या धारण संयुक्त धर्मो धारयते प्रजा असं म्हटलंय. धर्मो रक्षति रक्षतः, धर्माचं जो रक्षण करतो त्याचं रक्षण धर्म करतो. धर्म प्रजेची धारणा करतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आम्ही जे जे कर्म म्हणून करतो त्याला धर्म असं म्हटलंय. विधी निषेधात्मक एक व्यवस्था आहे आपली. जीवन जगत असताना अमुक अमुक गोष्ट करावी आणि अमुक अमुक गोष्ट करू नये, त्याला आम्ही धर्म असं म्हणतो. धर्माच्या अनेक व्याख्या आम्हाला सांगितल्या. ज्यावेळी यक्ष प्रकरणामध्ये कुंती मातेला तहान लागली आणि त्यांचा तो अज्ञातवासात असणारा काळ, सगळ्यात कनिष्ठ पांडव होता सहदेव. तो म्हणाला, आई मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो. तो गेला पाणी आणायला. एका सरोवराजवळ गेला, स्वच्छ पाणी होतं. कमंडलू पाण्यामध्ये बुडवला, पाणी घेऊन निघणार. एवढ्यात त्याच्या कानावर बातमी आली, माझ्या प्रश्नांची आधी उत्तर दे, मग तुला माझ्या तळ्यातलं पाणी घेऊ देतो. ऐकलं नाही, तिथं मूर्छित पडला. पुन्हा नकुल गेला, नकुलाच्या बाबतीतही तेच घडलं. अर्जुन गेला, भीम गेला, सगळ्यांच्या बाबतीत तेच घडलं. सगळ्यांच्या कानावर आकाशवाणी आली होती की माझं ऐकल्याशिवाय, माझ्या प्रश्नांची उत्तरं दिल्याशिवाय तुला या तळ्यातलं पाणी घेता येणार नाही. ऐकलं नाही. शेवटी धर्मराज युधिष्ठिर त्यांनाच म्हणायचं, जो युद्धी स्थिर आहे त्याला युधिष्ठिर म्हणायचं. जो युद्धी स्थिर. आजही तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये रोज युद्धाचे प्रसंग आहेत की नाही? रोज आहे. म्हणजे काय आपण ढाल तलवारी घेऊन लढतोय का? नाही हो. पण अखंड संघर्ष आहे, वैचारिक संघर्ष आहे. महाराज म्हणले, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, अखंड संघर्षजन्य परिस्थिती आहे. पण अशा स्थितीमध्ये काय करायला लागेल? धर्मराजांनी सगळ्या आपल्या 4ही भावंडांना पाहिलं. एखाद्याने आकांतांडव केला असता, तलवार काढली असती, लढण्यासाठी सज्ज झाला असता, पण हात जोडले आणि युधिष्ठिरांनी प्रार्थना केली, हे स्थानदेवतांनो, हे ग्रामदेवतांनो, हे जलदेवतांनो, जो कोणी तुम्ही असाल, कृपया माझी ही 4ही भावंड इथं कुठलाही अपराध नसताना मृतवत पडलेली आहेत, ज्याने कुणी हे काम केले तो कृपया माझ्या समोर येईल काय? याला म्हणायचं धर्मराज. इतक्या नम्रतेने बोलल्यानंतर मग तो यक्षराज प्रकट होतो. महाभारतामध्ये हा प्रसंग आहे. आणि मग यक्षराज धर्माला अत्यंत सुंदर असे प्रश्न विचारतात. त्यातला एक प्रश्न होता, राजा धर्माची दिशा काय असावी? खरा धर्म कुणाला म्हणायचं? काय असावी धर्माची दिशा? धर्मराजांनी एकाच शब्दात उत्तर दिलं होतं, धर्माची दिशा म्हणजे संत. संत आम्हाला धर्माची दिशा दाखवतात आणि संतांनी दाखवलेल्या मार्गालाच आम्ही धर्म असं म्हणतो. आज आमच्या या धर्मावरती अनेक प्रकारचे आक्रमणं, हजारो वर्षांच्या परंपरेने, हजारो वर्षांचा इतिहास आहे. नुसते मुघल आले का हो? शक आले, हून आले, डच आले, पोर्तुगीज आले, इंग्रज आले, मुघल आले. अनेकांनी अनेक प्रकारच्या स्वाऱ्या केल्या. सगळे लुटारू सगळं लुटून नेण्याच्या मागे लागले.
पण खरी आमची भारतीय हिंदू संस्कृती नाही कुणाला नेता आली. ती आमच्या रक्तात रोमात भिनलेली आहे, नाही नेता आली. का? इतर संस्कृतींचं उत्खनन करून हडप्पा मोहनजोदडो काढता आल्या, पण हिंदू संस्कृती अशी उत्खनन करून मिळणार नाही. ती आमच्या रक्तात आहे, ती आमच्या रोमात आहे. हिंदुत्व म्हटलं, छत्रपती शिवप्रभू धर्मवीर छत्रपती संभाजीराजांचा बलिदान दिवस परवा पार पडला. फाल्गुन वद्य अमावस्येचा दिवस, मृत्युंजय अमावस्या जिला म्हणतात. 39 दिवसांचा अतोनात छळ करून अमावस्येच्या दिवशी अत्यंत निर्घृणपणे माझ्या राजाला औरंग्याने मारलं. धडापासनं मस्तक वेगळं केलं, शिरच्छेद केला, पायापासनं डोक्यापर्यंत इंचा एवढे तुकडे माझ्या राजाच्या देहाचे केले. पण धर्म या एका संज्ञेसाठी, धर्म या एका संकल्पनेसाठी राजाने सगळं सहन केलं. माझ्या शिवछत्रपती नावाच्या पित्यानी, माझ्या बापानी निर्माण केलेलं स्वराज्य चढतं वाढतं. ते साधं सुद्धा नाही, ते प्रतिपाश्चंद्र लेखे व वर्धेशणूर विश्ववंदिता शाह सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते या न्यायानी प्रतिपदेच्या चंद्रकोरी प्रमाणे चढणारं वाढणारं माझ्या वडिलांनी निर्माण केलेलं राज्य हे मी राखणार नव्हे. पुत्र कसा होता, धर्म काय पद्धतीने रक्षण केलं असेल धर्माचं. वडिलांनी वाढवलेलं राज्य पुढच्या 9 वर्षाची फक्त कारकीर्द संभाजीराजांची, 9 वर्ष 9 महिने राज्यावर बसले होते गादीवर. या 9 वर्षामध्ये वडिलांनी निर्माण केलेलं स्वराज्य 1 नाही 2 नाही 5 पटीने वाढवलं. याला म्हणायचं पुत्र भावाईसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. आमची पोरं वडिलांनी मिळवलेलं सगळं घालवतात. वडील म्हणतात आम्हाला मिळालं नाही, आमच्या पोरांना मिळावं म्हणून कमवून ठेवतो. परवा एका आजोबांना विचारलं, म्हणले एवढी चिंता का करताय तुम्ही, का बरं चेहऱ्यावर चिंता आहे, 7 पिढ्या बसून खातील एवढं तुम्ही कमवून ठेवलंय. ते म्हणले बाई ग 8वी पिढी काय खायली याची चिंता लागली. आम्ही कशाची चिंता करतो. चिंता चिता समायुक्ता बिंदू मात्रम विशेषतः सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता. एका अनुस्वाराचा फरक आहे. निर्जीव माणसाला जाळण्याचं काम चिता करते, सजीव माणसाला जाळण्याचं काम चिंता करते. मग ही चिंता सोडावी, परमेश्वराला शरण जावं. तुकोबराय त्याची स्तुती करतात, देवा तू कसा आहेस, तू धर्माची मूर्त आहेस. अवतार घेतला षडगुणैश्वर्य संपन्न म्हणून कृष्णावतारामध्ये ज्ञान वैराग्य ऐश्वर्य यशश्री औदार्य हे 6 गुणवर्य वसती जेथ. येणे कारणे भगवंत जो निसंगाचा सांगा तू, तो म्हणे पार्था दत्त चित्तू होई आता. भग म्हणजे गुण आणि वान म्हणजे व्यापण. गुणांनी जो व्याप्त आहे त्याला भगवान म्हटलंय. आणि असा गुणाधीश गुणांचा स्वामी असलेला भगवंत आहे. त्याच्याकडे किती गुण आहेत, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य यशश्री औदार्य. तो ज्ञानी आहे. कुठलं ज्ञान, फिजिक्स केमिस्ट्री झूलॉजी बायोलॉजी असलं ते तर होतच हो, त्याला ते तर होतच. पण आत्मस्वरूपाचं ज्ञान असणं अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीने महत्वाचं आहे ना. मी कोण, स्वतःला कायम प्रश्न विचारत राहायचे, हु आय एम हु आय एम हु आय एम. बघा ना, विचारलं का कधी आपण स्वतःला प्रश्न, मी कोण. उत्तर मिळतं अमुक अमुक अमुक, माझं नाव, माझ्या देहाला दिलेलं नाव, मी कोण आहे, अमुक अमुक अमुक. परत एकदा विचारायचं हु आय एम. आता सांगितलं की अमुक 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 माझं नाव, नाही मी अमक्या अमक्याचा लेख. बर, परत विचारायचं मी कोण. मी या गावचा एक नागरिक आहे, या देशाचा एक नागरिक आहे, मी कोण. परत विचारत राहायचं. मग आम्हाला एक दिवस उत्तर मिळतं अहम ब्रह्मास्मी. मी ब्रह्म आहे, मी तोच आहे, मी त्या भगवंताचा एक अंश आहे. जे निवृत्तीनाथांना उत्तर मिळालं, जे ज्ञानोबांना उत्तर मिळालं, आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही कला तो पौर्णिमा, हे निवृत्तीनाथांना मिळालेलं उत्तर आहे. जे ज्ञानोबांना मिळालं अनंत वेशे अनंत रूपे देखील आम्ही त्यासी, बाप रखुमा देवीवर खुण बाणली तैसी, योगी या दुर्लभ तो मिया देखिला साजणी. योग्यांना दुर्लभ असलेला सुद्धा परमेश्वर निर्गुण परमात्मा तो मला बघायला मिळाला. आता धर्माला म्हणजे तुकोबरायांनी त्याला धर्माची मूर्त म्हटले. धर्म या संकल्पनेमध्ये देवाला ठेवले. धर्म म्हणजे देव, साक्षात धर्म. धर्मच अवताराला आला भगवान गोपालकृष्णांच्या रूपाने. म्हणून तर कृष्णम वंदे जगद्गुरु म्हणून रथाचं सारथ्य करत असताना धर्माचं संरक्षण करण्याकरता धर्मच स्वतःच उभा राहिला. दुर्योधनाला लाख समजावून सांगितलं होतं, बाबा रे सोड असत्याची बाजू. शिष्टाई करता गेले होते की नाही तिथं, कुठे गेले होते आपण जागेत ना सगळे. शिष्टाई करता भगवान गोपालकृष्ण गेले दुर्योधनाच्या त्या कौरवांच्या सभेमध्ये. समजावून सांगितलं
दुर्योधना, पांडवांना काही नको रे बाबा, 5 गावं मावतील एवढी जमीन दे आणि रिकामा हो ना, कशाला काळजी करतोस, नको ते युद्ध. दुर्योधन म्हणतो 5 गावच काय, सुईच्या टोकावर मावेल एवढी जमीन सुद्धा पांडवांना मिळू देणार नाही, काय करायचं ते कर म्हणले कृष्णा. तुला मी धर्माच्या 4 गोष्टी सांगतोय, ऐक. दुर्योधन म्हणतो जानामि धर्मम न च मे प्रवृत्ती, मी धर्म जाणतो पण मी धर्माने वागू इच्छित नाही, माझी ती प्रवृत्तीच नाही, मी धर्म जाणत नाही असं नाही, मी धर्म जाणतो. जानामि अधर्मम न च मे निवृत्ती, मी अधर्म जाणतो पण मी अधर्म सोडणार नाही, तिकडून निवृत्ती घेणारच नाही. त्यामुळे धर्म अधर्म खरा समजावून सांगण्याकरता भगवंतालाच धर्म रूपाने अवतीर्ण व्हावं लागलं. आणि मग धर्मपालन करणाऱ्यांच्या मागे स्वतः हा धर्म उभा राहिला, धर्माचं रक्षण करणाऱ्यांच्या मागे स्वतःच धर्म रक्षण करता उभा राहिला. कशा पद्धतीने रक्षण केलं, किती पद्धतीने रक्षण केलं हे मी सांगायला नको. कृष्णचरित्र रामचरित्र आपण जाणता. रावणाचा विध्वंस केला, रावण वध केला, खऱ्या अर्थी धर्मरक्षण केलं भगवंतांनी. कंसाच्या छातीवर मुष्टी प्रहार, त्रैलोक्याचा भार होऊन भगवंत आले, कंस संपला, धर्माचं रक्षण केलं भगवंतांनी. अनेक भक्तांचा संहार केला, पालन केलं, पोषण केलं. अनेक अवतारामध्ये प्रल्हादासारख्या लहान बाळासाठी भगवंत त्या दैत्याच्या सगळ्या अटी मंजूर करून ना मानव ना दानव, ना घरात ना बाहेर, ना दिवसा ना रात्री, म्हणून नरसिंह रूपाने जन्माला आले, अवतार घेतला. काय करावं या धर्माच्या मूर्तीने, साक्षात धर्मच पुन्हा 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 भगवत अवतार म्हणून जन्म घेत होता, मूर्त स्वरूपामध्ये येत होता. म्हणून तुकोबरायांनी त्याचं गुणगान गायलं, त्याची स्तुती केली. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. आणि आता देवा तू असा आहेस ना, तू एवढा मोठा आहेस ना, तुझी सत्ता, तुझं सर्व व्यापकत्व, तुझं सामर्थ्य मी तुला सांगतोय, त्याची प्रार्थना केली बरं का. आता ज्याला मागायचंय तो केवढा मोठा आहे. महाराज त्याचं वर्णन करतात, तुका म्हणे व्यापक नभा होई अणुचाही गाभा. एवढा व्यापक आहे भगवंत, किती त्याचं व्यापकत्व सांगावं. विश्वरूप दर्शन योगामध्ये भगवान गोपाल कृष्ण अर्जुनाला दर्शन देतात. अनंत रूपोदर वक्त नेत्रम पश्यामि त्वां सर्वतोऽनंत रूपम नान्तं न मध्यम न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूपम. अनंत बाहुदर वक्त नेत्रम, आधी नाही अंत नाही मध्य नाही, काहीच कळेना त्याचं. अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक, केवढी मोठी व्याप्ती आहे त्याची. तुकोबा म्हणतात तू आकाशा इतका विशाल आहेस आणि अणोरणीयान महतो महियान असं श्रुती सांगते. म्हणजे मुंगी होऊन मुंगीच्या देहात राहतोस आणि हत्ती होऊन हत्तीच्या देहात राहतोस, हे तुझं सर्व व्यापकत्व आहे. मग अशा भगवंताला मागायचंय, मग मागणं सुद्धा तसंच नको का, मागणं तसंच मागितलं पाहिजे ना. आता हे आमचं मागणं फार वेगळं असतं, आमची झोळी कायम फटकीच असते, किती द्या. वास्तविक त्यांनी आम्हाला इतकं दिलंय बरं का, पण तरी सुद्धा आमचं मागणं काही केल्या संपतच नाही. जुनं भावगीत मी बऱ्याचदा म्हणते, आपण सगळ्यांनी ऐकलं असेल कदाचित. जे वांछिले ते तू दिले. किती देतो तू, इच्छा करा तो कल्पतरू आहे, इच्छा करायचा अवकाश भगवंत देतात. अशक्य ही शक्य करतील स्वामी. जे वांछिले ते तू दिले, कल्पद्रुमा हे आदिमा हे अंतिमा हे आदिमा हे अंतिमा. जे वांछिले ते तू दिले, कल्पद्रुमा हे आदिमा हे अंतिमा. वा वा, काय सामर्थ्य आहे त्याचं.
दाता असलेला भगवंत आम्ही कितीही मागायला गेलो तरी आमची झोळी कायम फाटकी असते. आम्हाला कितीही त्यांनी दिलं तरी सुद्धा, पण त्याच्याकडे काय मागायचं असतं. खरं सांगू का, पेशवाईतली एक गोष्ट आमचे जुने कीर्तनकार नारदी कीर्तनामध्ये शक्यतो हा दृष्टांत बऱ्याचदा सांगायचे. पंडिती काव्य ज्याला म्हणतात बरं का, डोंगर पोखरून उंदीर काढणे, बऱ्याच जणांनी ऐकलं असेल. काय पेशवाईच्या काळामध्ये पेशवे सरकार असे निघालेत रस्त्यानी आणि थंडीचे दिवस, एक असा रस्त्यावर माणूस बसलेला आहे. आता दाता कोण आहे म्हटल्यानंतर काय मागितलं पाहिजे. तुकोबारायांना ठाऊक आहे, देणारा सर्वज्ञ सर्वसाक्षी सर्वशक्तिमान भगवंत आहे. मग त्याच्याकडं मी काय मागितलं पाहिजे, म्हणून तुकोबाराय पुढचं मागणं मागतातच आहे. पण देणारा कोण आहे याची ओळख होणं फार गरजेचं असतं. मग काय मागितलं जावं. ते पेशवे असे निघाले होते रस्त्यानी. एक माणूस असा थंडीने कुडकुडत त्या कठ्ठ्यावर बसलेला आणि पेशव्यांनी त्याला विचारलं, बाबा रे काही तुला हवं आहे का, काही मदत हवी आहे का. तो म्हणाला हो हो, आणि त्यांनी मागायला सुरुवात केली. येथे सह्याद्री कन्या पतिसुत ललना यौवना माझी जेव्हा रामस्त्री नाम काना त्यजुनी उरत जे पीडिते फार आम्हा हस्ती हस्तैंद्र वृंदांतक मुख रिपुचे नाम पूर्वार्ध नाही याला स्मासुतेशा अरि अनुज सखी स्वल्पही येत नाही. पंढरीनाथ महाराज की जय. आता याचा सगळ्याचा अर्थ मी थोडक्यात सांगते, आपण टेन्शन घेऊ नका अजिबात. येथे सह्याद्री कन्या पतिसुत ललना यौवना माझी जेव्हा. आता पटपट पटपट जागे असेल तर मला उत्तर दे, ते रिवर्ब बंद करावं. पंढरीनाथ महाराज की जय. येथे सह्याद्री कन्या, सह्याद्री पर्वत आहे, पर्वताची कन्या कोण कोण बोला ना तुम्ही, जागे आपली ओळख नाही का, तुम्ही नाराज आहे का माझ्यावर. हा म्हणा ना. येथे सह्याद्री कन्या, सह्याद्री कन्या म्हणजे पर्वताची मुलगी. कुणाला म्हणता येईल, कुणाला, जी पर्वतातून उगम पावते ना ती कोण, नदी. याला पंडिती काव्य म्हणायचं बरं का. सह्याद्री कन्या पती सुत ललना, तिचा पती म्हणजे कोण, बोला पटपट, पूर्वरंग संपवायचंय पटकन आपल्याला. येथे सह्याद्री कन्या पती, तिचा पती समुद्र. नदी कुणाला जाऊन मिळते, समुद्राला. पती सुत, आता त्याचा पुत्र कोण, समुद्राचा पुत्र कोण. येथे सह्याद्री कन्या पती सुत. अडकली आपली गाडी इथं बरं का. आता सांगा पटकन, त्याचा पुत्र कोण. बरं जाऊ दे, आपण सगळे आपले ते दिवस आठवा बरं जुने. लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा, आठवलं का आपलं आपलं सगळ्यांना. धन्वंतरी, काय पुढे, चंद्रमा. तो जो चंद्र आहे की नाही, तो समुद्रातून आला म्हणून तो त्याचा पुत्र. हा, समुद्रातून निर्माण झाला तो पुत्र. मग येथे सह्याद्री कन्या पती सुत, इथपर्यंत आलो आपण. चंद्रापर्यंत उत्तर आलं. ललना, चंद्राची ललना कोण, चंद्राची बायको कोण, शर्वरी असं म्हणतात. रात्री, रात्र जी आहे ना ती चंद्राची ललना समजली जाते. येथे सह्याद्री कन्या पती सुत ललना यौवना माझी जेव्हा. रात्र यौवनामध्ये येते म्हणजेच मध्यरात्र होते. पहिल्या ओळीचा अर्थ आहे मध्यरात्र झाली आहे. पहिल्या ओळीचा अर्थ आहे मध्यरात्र झाली आहे. दुसरी ओळ, येथे सह्याद्री कन्या पतिसुत ललना यौवना माझी जेव्हा राम स्त्री नाम काना त्यजुनी उरत जे पीडिते फार आम्हा. राम स्त्री, रामाची स्त्री सीता. नाम काना, सीता या नावातला एक काना आहे तो काढून टाका, काय उरतं, सीत. हा, राम स्त्री नाम काना त्यजुनी उरत जे पीडिते फार आम्हा. सीत म्हणजे आता उकडते सोडून दे आपण. सीत या शब्दाचा अर्थ आहे थंडी. दुसऱ्या ओळीचा अर्थ आहे थंडी खूप वाजतीये. पहिल्या ओळीचा अर्थ आहे मध्यरात्र झालीये, थंडी खूप वाजतीये. आता हे साधं बोलता आलं असतं की नाही, पण हे पंडिती काव्य यालाच म्हणायचं. पुढची ओळ आहे, हस्ती हस्तैंद्र वृंदांतक मुख रिपुचे नाम पूर्वार्ध नाही. हस्ती म्हणजे हत्ती, हत्तींचे कळपच्या कळप. हस्ती हस्तैंद्र म्हणजे हत्तींचा तो राजा आहे ना, तो हत्तीचे कळप सुद्धा, त्यांचा वृंद म्हणजे कळप सुद्धा ज्याला घाबरून पळतात असा कोण आहे.
हस्ती हस्तैंद्र, बरोबर आहे ना. सिंहाला घाबरून हत्ती सुद्धा पळतो, हत्तीचे कळप पळतात, जंगलचा राजा असलेला. वृंदांतक मुख रिपुचे. आता सिंहाचं मुख असं मुख आहे, असा कोण आहे? हस्ती हस्तैंद्र वृंदांतक मुख, सिंहाचं मुख आहे असा कोण आहे? आता मगाशी ज्याचं उदाहरण सांगितलं, नर सिंह भगवंत आपले. हस्ती हस्तैंद्र वृंदांतक मुख रिपुचे. त्याचा रिपू, नरसिंहाचा रिपू कोण? कशा करता, कुणाला मारण्याकरता नरसिंहाने अवतार घेतला? हिरण्यकश्यपू. नाम पूर्वार्ध नाही, म्हणजे हिरण्य आणि कश्यपू या नावातला पूर्वार्ध नाही. पूर्वार्ध म्हणजे हिरण्य, हिरण्य काढून टाकलं. हिरण्य म्हणजे सोनं. श्री सुक्तामध्ये आपण ऐकतो, ओम हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण रजतस्त्रजाम. हिरण्य म्हणजे सुवर्ण, सोनं नाही म्हणजे थोडक्यात पैसा नाही, संपत्ती नाही आमच्याकडे. पहिल्या ओळीचा अर्थ आहे मध्यरात्र झालीये. दुसऱ्या ओळीचा अर्थ आहे खूप थंडी वाजते. तिसऱ्या ओळीचा अर्थ आहे पैसा नाही, कांबळं विकत घ्यायला. आणि मग शेवटचा अर्थ आहे या रागी क्ष्मा सुतेशा अरी अनुज सखी स्वल्पही येत नाही. क्ष्मा, संस्कृतमध्ये क्ष्मा हा शब्द पृथ्वीला, धरणीला वापरतात. क्ष्मा म्हणजे पृथ्वी. या लागी क्ष्मा सुतेशा, पृथ्वीची सुत म्हणजे कोण? धरणीतनं कोण, कुणाचा जन्म झाला? बघा बाबा, आहेत ना सगळे जागे. सीता. तुम्ही म्हणाल हे कधी संपायचं? तिच्या धरणीतून सीतेचा जन्म झाला. सीत ईशा, सीतेचा ईश म्हणजे कोण? पती. तिचा पती कोण? सीतेचा पती राम. अरी, रामाचा अरी. या लागी क्ष्मा सुतेशा अरी. रामाचा अरी म्हणजे शत्रू कोण? रावण. अनुज, रावणाचा अनुज. अनुज म्हणजे धाकटा भाऊ कोण? कुंभकर्ण. चालेल ना, कुंभकर्ण. अनुज सखी, आणि त्याची सखी कोण? कुंभकर्णाची सखी निद्रा. कायम तो निद्रेत असायचा ना. स्वल्पही येत नाही, पंढरीनाथ महाराज की हुश झाले एकदाची. या लागी क्ष्मा सुतेशा अरी अनुज सखी स्वल्पही येत नाही, म्हणजे झोप येत नाही. पहिल्या ओळीचा अर्थ आहे मध्यरात्र झाली आहे. दुसऱ्या ओळीचा अर्थ आहे थंडी खूप वाजते. तिसऱ्या ओळीचा अर्थ आहे पैसे नाही आहेत कांबळं विकत घ्यायला. आणि चौथ्या ओळीचा अर्थ आहे त्यामुळे झोप येत नाही. मग ते पेशव्यांनी त्याचं ते ऐकलं आणि ते म्हणले याची बुद्धिमत्ता किती मोठी आहे, वा वा वा. कांबळं तर दिलंच, पण कांबळं नावाचं गावच इनाम म्हणून त्याला देऊन टाकलं. अहो, मागणारं कोण आहे, देणारं कोण आहे याची जाणीव ठेवावी आणि त्यानुसार मागणं मागावं. तुकोबरायांनी दाता किती सर्वश्रेष्ठ आहे, किती श्रेष्ठ आहे त्याच्याकडे पाहिलं आणि मग मागणं मागतात. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. आणि मग मागणं मागतात, देवा काय देशील? मज सोडवी दातारा, कर्मापासून दुस्तरा. देवा द्यायचंच असेल तर असं दान दे किंवा असं इच्छा पूर्ण कर की या कर्मबंधनामध्ये मी अत्यंत वाईटरित्या फसलोय, मला या कर्मबंधनातनं सोडव, या संसार बंधनातनं मला सोडव. आणि आमच्या सगळ्या दुःखाला कारण जर कुठलं असेल ना तर आमचं कर्म. जे कर्म आम्ही अनेक जन्मांचं फळ म्हणून घेऊन आलोय, गाठोडं घेऊन आलोय. प्रत्येक जण या कर्माचं गाठोडं घेऊन इथं आलाय. हे कर्म तुम्हाला मला कुणालाच नाही चुकलं. या कर्माचे भोग भगवंताला सुद्धा नाही चुकले तर आपण कोण? मग काय करायचं इथं येऊन? आणिले बांधून सारे, आणिले बांधून सारे, ते इथे भोगायचे, ते इथे भोगाय सारा संभवून राम हृदयी घ्यायचे. बांधून घेऊन आलोय आपण प्रत्येक जण, इथं भोगायचंय.
सकळा द्यायचे, काय ते कर्तव्य माझे, भान हे राखायचे. जे जे बांधून आणलेलं कर्माचं गांड सरकतोय. अरिस्टॉटल म्हणायचा चेंज इज द ओनली कॉन्स्टंट थिंग. या जगामध्ये स्थिर काय असेल तर बदल. बदल ही एकमेव अशी गोष्ट आहे की जी स्थिर आहे. अखंड बदलत राहतो आपण, अखंड बदलत राहतो. संसार परिवर्तनशील आहे, अखंड परिवर्तन होत राहतं. आणि मग या संसारामुळे, या कर्मबंधनामुळे आम्ही असे गुरफटलो याच्यामध्ये की आम्ही दुःखाला कारण ठरलो. आमच्या वाट्याला दुःखच यायला लागलं वारंवार. साधी गोष्ट आहे, आम्ही संसाराला धरलंय की संसाराने आम्हाला पकडलंय? झोप आली का? हा, काय म्हणणं आहे आपलं? संसाराला आपण धरलंय. जुना दृष्टांत सांगितला जायचा, तुकोबरायांचं त्याच्यावर प्रमाण सुद्धा आहे. एका राजाने एक माकड पाळलं होतं आणि त्या माकडाची परीक्षा घेण्याकरता राजा प्रधानाला घेऊन जंगलात गेला. एका झाडाच्या ढोलीमध्ये मुठभर फुटाणे त्यांनी टाकले आणि माकडाला सांगितलं, म्हणजे माकडाला आता ते फुटाणे दिसले तसं ते माकड आपोआप धावत गेलं आणि त्या झाडाच्या ढोलीमध्ये त्यांनी हात घातला. फुटाणे भरून मूठ भरून फुटाणे घेतले आणि आता बाहेर हात काढायला लागला तर तो हात काही बाहेर येईना, हाताचा आकारमान वाढलं. मूठ भरली फुटाण्यांनी. गरज काय होती? मूठ सोडण्याची. मूठ सोडली असती, हात आपोआप बाहेर आला असता. पण ते शेवटी माकडच. म्हणजे ही माकडाचीच गोष्ट आहे बरं का. ते माकड मूठ काही केल्या सोडायलाच तयार नाही. संसाराला आपण धरलंय की आपण संसाराला धरलंय, हा प्रश्न आहे आपला. त्या माकडाला कळेनाच, अरे मूठ सोड, हात आपोआप बाहेर येईल, पण मूठ सोडायला तयार नाही. गरज होती मूठ सोडण्याची. राजाने युक्ती केली, प्रधानाला सांगितलं, एक पेढ्यांचं ताट आणून ठेवा बरं, माकडाला दिसेल अशा अंतरावर. त्या माकडाला दिसेल अशा अंतरावर पेढ्यांचं भलं मोठं ताट आणून ठेवलं. ते माकड बरं का, पेढ्यांकडे पाहतंय पण मूठ काही सोडेना. पेढ्यांकडे लक्ष आहे, पेढ्यांकडे पाहतंय, मूठच सुटेना त्याची. गरज काय होती? मूठ सोडण्याची. हात आपोआप बाहेर आला असता. फुटाणे श्रेष्ठ की पेढे श्रेष्ठ? पेढे मिळाले असते ना, पण पेढ्यांकडे पाहतंय पण फुटाणे सोडायला तयार नाही. मग राजाने एक युक्ती केली, पोत भरून फुटाणे आणून ठेवले त्याला दिसेल अशा अंतरावर. मग मूठ सुटली. बघा, त्यापेक्षा म्हणजे मिळालेल्या सुखापेक्षा सर्वोच्च सुख आम्हाला प्राप्त होतंय. नश्वर अशा प्रापंचिक सुखापेक्षा साक्षात भगवत परमात्म्याचं सुख संतांनी आम्हाला दिलंय. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वरू. तुका म्हणे माझे हेच सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. सगळं सुख तिथं विटेवर वाट पाहतय ना आपली, हे कळतंय. पण मूठ सुटेना माकडाची, पण मूठ सुटेना. आपल्या सगळ्यांची मूठ सुद्धा अशीच आपण आवळून धरली आहे ना. संसार सुटत नाही. कर्मबंधनामध्ये इतके अडकलो, कर्माचे भोग भोगतोय. पण हे कर्मभोग सुद्धा शिथिल करण्याचे काम परमात्मा करू शकतो. या कर्मबंधनातनं सुद्धा सुटका करण्याचं काम परमात्मा करू शकतो. म्हणून तुकोबराय सांगतात, दुस्तर असं कर्मबंधन माझ्या मार्गात आलंय, त्या कर्मबंधनातनं माझी मुक्तता कर परमेश्वरा. मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. करिसी माझा अंगीकार, मला स्वीकार भगवंता, माझा अंगीकार कर. जसा गणिका असलेल्या कान्होपात्रेचा सुद्धा तू अंगीकार केलास. ध्रुव बाळाला, प्रल्हादाला, सुदाम्याला सगळ्यांना जवळ केलंस. एका कुबजेला सुद्धा तू कृपा केलीस. अनेक भक्तांचा उद्धार केलास. तसा माझा सुद्धा अंगीकार कर. आणि मग तुकोबराय सांगतात, जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा. पंढरीनाथ भगवान की. तू माझ्या जीवाचा सुद्धा जीव आहेस. जीवीच्या जीवना, माऊलींची सुद्धा विरहिणी आहे. जीवीची या जीवा, प्रेम भावाची या भावा. तुझ वाचुनी केशवा बडे. जीवीची या जीवा, जीवीची या जीवा. म्हणजे वाजू की नको, वाजू की नको, वाजू की नको म्हणतोय ते देवालाही कळलं नाही पाहिजे. हा, खणखणीत नाम घ्यावं, खणखणीत टाळी वाजवावी. मी कशाला माझं जात ग फिरते बहुत. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत.
ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. बघा कसे आमचे पुरुष वर्ग मंडळी, तुम्हाला म्हणायला सांगितली हे म्हणजे आमचं काहीच काम नाही, तुम्ही म्हणा. याचा अर्थ तुम्हाला काही लगेच कोणी दळण नाही आणून देणार दळायला. अहो सुंदर माझ जात ग फिरते बहुत. बोला बोला मागे. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला. हो ये रे बा विठ्ठला. रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. असा प्रपंच, अध्यात्माचा स्पर्श असलेला प्रपंच करायला काय हरकत आहे. जनाबाईंचा होताच ना. 14 माणसांचं दळण रोज दळायच्या त्या. हातामध्ये जातं असायचं, काम असायचं आणि मुखात अखंड नाम असायचं. आपण जर चपाती भाकरी भाजी करताना इथं केल्याची किंमत नाही, खाल्ल्याची किंमत नाही, गिळा एकदाशी असं करून जर वाढलं तर खाणाऱ्याला तुम्ही बासुंदी वाडा, श्रीखंड वाडा, आम्रखंड वाडा, काही त्याचा अर्थ नाही. पण हेच तुम्ही साधी चटणी भाकरी सुद्धा छान देवाची द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तिचारी साधी येल्या असं मस्त पोळ्या करता करता भाकऱ्या करता करता हरिपाठ जर केला तर हरिपाठाच्या संस्कारातनं तयार झालेली भाकरी आमच्या पतिदेवांनी, आमच्या मुलांनी, आमच्या घरातल्यांनी खाल्ली तर आचार किती समृद्ध होईल याची कल्पना करा. अन्नात जायते बुद्धी म्हटलंय. जसं अन्न तशी बुद्धीच घडेल, निर्माण होईल. त्यामुळे तुमच्या माझ्यावर खूप मोठी जबाबदारी. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती त्याची येर अनुष्ठिती सामान्य सकल. मोठ्या माणसांवर प्रचंड मोठी जबाबदारी आहे. येणारा पुढचा काळ अत्यंत भीषण आणि भयावह आहे आमच्या लेकरांसाठी. लेकरं संख्येने कीर्तनाला सुद्धा कमीच दिसतात. तरुण पिढी कीर्तनाला संख्येने तुलनेने कमी दिसते. त्यामुळे येणारा काळ अत्यंत भयान भीषण आहे. याकरता आम्ही जागरूक असणं, सजग असणं अत्यंत महत्त्वाची, काळाची खूप मोठी गरज आहे. श्रोते हो, धर्मस्वरूप परमेश्वराला भजणं आणि त्याच्याकडं जे मागायचंय तेच मागणं. बघा तो दाता आहे, तो द्यायला बसलाय, पण काय मागायचं याचा विवेक आम्हाला संत चरित्र आणि महापुरुषांची, सत्पुरुषांची चरित्र शिकवतात. महाभारतातला असाच एक प्रसंग आहे. माझ्या हातातल्या उर्वरित वेळेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते. नारदीय पठडीचं एक खूप सुंदर आख्यान आहे. आपण सगळ्यांनी कधीतरी कदाचित ऐकलंही असेल. अर्थात नवीन काहीच नसतं, सगळंच सगळ्यांनी ऐकलेलं असतं बऱ्यापैकी, कारण तुम्ही बहुश्रुत आहात, सगळ्यांचं ऐकता. पण अतिशय सुंदर अशा पदांच्या माध्यमातून जुन्या कीर्तनकारांनी बहार आणि रंगवलेलं असं हे आख्यान आहे. महाभारतातली अशी एक व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीची भक्ती ही जगाला दाखवण्याकरता नव्हती, जगाला दिसणारी नव्हती, पण परमात्मा गोपालकृष्णाला मात्र प्रिय होती. असे राजा शंतनूचे आणि गंगेचे पुत्र, गंगापुत्र पितामह भीष्म, गांगेय असं त्यांचं नाव, देवव्रत असं त्यांचं नाव. पितामह भीष्म भगवान गोपालकृष्णांची निस्सीम भक्ती करावी, जगाला दाखवणारी भक्ती नव्हती, वरवर दिसायला साथ होती अधर्माची. हस्तिनापूरच्या सिंहासनाशी एकनिष्ठ असलेले पितामह भीष्म प्राण गेला तरी चालेल पण सिंहासनाशी असलेली निष्ठा सोडणार नाही अशी प्रतिज्ञा केली होती. भीष्म प्रतिज्ञा होती. अधर्म समोर घडताना पाहत होते पण तरी सुद्धा कुरुकुलाची, कौरव पक्षाची साथ सोडली नाही पितामह भीष्मांनी. पण हृदयामध्ये मात्र अधिष्ठान अखंड धर्माचं. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. अखंड धर्माचं अधिष्ठान हृदयामध्ये. त्याच धर्म भावनेला धरून प्रत्येक कर्म हातून घडत होतं. वरवर दिसायला लोकांना अधर्माची साथ आहे असं वाटत होतं, पण भगवंताचं अधिष्ठान कायम हृदयाशी. भगवंतांनी अखंड समजावून सांगितलं दुर्योधनाला, पण दुर्योधन ऐकलं नाही. दोघंही मदत मागण्याकरता आले होते द्वारकेला भगवंतांना. दुर्योधन सुद्धा आला होता आणि अर्जुन सुद्धा आला होता. युद्धासाठी मदत पाहिजे भगवंता तुझी. दुर्योधनाला नारायणी सेना सगळी दिली भगवंतांनी. सेना घेऊन दुर्योधन निघून गेला आणि अर्जुनाला भगवंत व्यंग करत कुचेष्ठेने थोडं विचारत होते, त्याला चिडवत होते की म्हणाले, अर्जुना हार निश्चित है तेरी, हरदम रहेगा उदास. अरे
माखन तो दुर्योधन ले गया, केवळ छास बची तेरे पास. झालं ना, सगळं सैन्य दुर्योधन घेऊन गेला. कसा जिंकायचास तू, कसा धर्माचा विजय व्हायचा, परीक्षा घेत होते अर्जुनाची. पण भक्त कसा असतो बघा, मी धर्मासोबत आहे नव्हे, साक्षात कृष्णच धर्मरूपाने माझ्या सोबत आहे. धर्माची तू मूर्त, पाप पुण्य तुझ्या हाती. अर्जुनाने सांगावं भगवंता, अरे भगवंत म्हणत होते हार निश्चित है तेरी, हरदम रहेगा उदास. माखन तो दुर्योधन ले गया, केवळ छास बची तेरे पास. अर्जुन हसत होता. अर्जुन म्हणाला, देवा जीत निश्चित है तेरी, दास नहीं हो सकता उदास. जीत निश्चित है मेरी, दास नहीं हो सकता उदास. अरे माखन लेकर क्या करूं, जो माखन चोर है मेरे पास. मला काय गरज आहे म्हणाले दुर्योधनाच्या त्याच्या ते सैन्याची. जाऊ दे ना, मरू दे तिकडं, पण तू जिथे आहेस ना तिथे धर्म आहे. धर्म जिथे आहे तिथं विजय आहे. धर्माचं रक्षण केलं की धर्म आपला रक्षण करणार आहे. आणि हे जे कुरुक्षेत्रावर होणार आहे ते धर्माचं युद्ध होणार आहे. इथं तू आहेस म्हणजे धर्माचा विजय आहे. देवा इतका विश्वास भगवंतावरती शिष्टाई करता गेलेले भगवंत अर्जुनाला दुर्योधनाला खूप समजावून सांगत होते, पण ऐकलं नाही. शेवटी धर्मयुद्ध निश्चित झालं. कुरुक्षेत्रावर रणसंग्राम सुरू झाला. कौरवांची सेना पांडवांची सेना सज्ज झाली. भगवंतांची नारायणी सेना कौरवांच्या बाजूने लढतीये. स्वतः अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करतायत. अर्जुन, पार्थ, धनंजय हातामध्ये शस्त्र घेऊन लढण्यास सिद्ध आहे. 18 अध्यायी गीता अर्जुनाच्या निमित्ताने तुम्हाला मला भगवंतांना सांगावी लागली, कारण समोरचा रणसंग्राम पाहिला. समोरचे आपलेच नातेवाईक आप्तेष्ट पाहिले आणि हातपाय गळून गेले हो त्याचे. हातात शस्त्र गळून पडलं आणि म्हणाला, देवा सिदंती मम गात्राणी मुखंच परिशिष्यती. माझे हातपाय गळून पडले, शस्त्र गळून पडते, घशाला कोरड पडली, मी करू लढू तरी कसा. आणि असा गर्भगळीत झालेला अर्जुन, त्याला भगवंत सांगतात, हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम. रणांगणावर धारातीर्थी पतन पावलास तर अर्जुना स्वर्गात जाशील, आणि जिंकलास तर धर्माचं राज्य आहे ते तुझं हे लक्षात ठेव. प्रचंड मोठी ताकद अर्जुनाला मिळाली गीतेच्या माध्यमातून. आणि शेवटच्या अध्यायात अर्जुन सांगतात, नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा तत्प्रसादान मयाच्युता स्थितोस्मि गतसंदेह करिष्ये वचनम तव. सगळा संदेह संपला देवा, आता लढायला सिद्ध आहे मी. आणि मग लढाई सुरू झाली, धर्मयुद्ध सुरू झालं. 5ही पांडव 100 कौरवांना भारी पडत होते, कारण धर्म साक्षात लढत होता या बाजूने. अधर्माची साथ कोणीच नव्हतं देत. आणि अशा वेळी 9 दिवस झाले आज युद्धाला सुरू होऊन, 9 दिवस. आणि 9व्या दिवशीची संध्याकाळ. कुरुकुलाचे म्हणजे कौरवांचे सेनापती पितामह भीष्म कौरवांच्या बाजूने लढतायत, आणि इकडे अर्जुन उभा आहे भीष्मांच्या विरुद्ध लढण्याकरता. म्हणजे आजोबा आणि नातू यांच्यात युद्ध चालू आहे. अर्जुनाने काही क्षणाच्या पराक्रमाने सगळ्यांचे डोळे दिपवून टाकले आणि सगळ्यांना खात्री वाटली की अर्जुनाचा विजय होणार. पितामह भीष्म आज संपणार बहुतेक, पण ते इच्छामरणी होते. पितामह भीष्म संपणार अशी खात्री सगळ्यांना वाटावी. अर्जुनाने 1.5 घटकेमध्ये बाणांची अशी काही झाडी लावली पितामहांच्या अंगावरती. सर्वांगाला जखमा झाल्या, सर्वांगामध्ये बाण घुसलेले, एक एक बाण असा बाजूला काढत होते. रक्तबंबाळ झालेला देह. पण पितामह भीष्मांना अत्यंत धन्य वाटत होतं की माझा नातू अर्जुन स्वतः समोर उभा आहे. त्याचा पराक्रम धनुर्विद्येतला पाहतायत, आणि त्याच्या रथाचं सारथ्य करणारा अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक भगवान द्वारकाधीश गोपाल कृष्ण. धन्य वाटत होतं पितामहांना. तिथूनच नमस्कार करत होते. संध्याकाळ झाली, सूर्यास्ताची वेळ जवळ आली. सगळ्यांना वाटलं पितामह भीष्म संपणार, पण युद्धशास्त्राच्या नियमानुसार सूर्यास्त झाला की युद्ध थांबवावं लागायचं. मध्ये 1 दिवस मिळायचा. त्या दिवसात सगळं तिथलं रक्ताचा चिखल, मेलेली सगळी ती प्रेत सगळं उचलून बाजूला करायचं. परत मध्ये 1 दिवस ठेवून पुढचा दिवस युद्ध. असं ते युद्ध चाललेलं. आणि 9व्या दिवशीची ते संध्याकाळ सगळ्यांना वाटलं पितामह संपणार, पण त्या दिवशी सूर्यास्त झाला, युद्ध थांबवावं लागलं. सगळे आपापल्या शिबिरात निघून गेले. अर्जुन सुद्धा आपल्या शिबिरात निघून गेला. पण सगळीकडे अर्जुनाच्याच पराक्रमाचं गुणवर्णन चालू होतं. वा वा वा, काय अर्जुनाचा पराक्रम, काय अर्जुनाची धनुर्विद्या, सगळीकडे त्याचं कौतुक. आणि बरीच माणसं अशी असतात समाजामध्ये की त्यांना काही जणांचं कौतुक सहन होत, त्यांना दुर्योधन म्हणावं, नाही का. अर्जुनाचं कौतुक दुर्योधनाला नाही सहन झालं. अहो, स्तुती करावी, जे योग्य आहे, जे तिथं कौतुक करण्यासारखं आहे तिथं कौतुक करावं ना. अर्जुनाचा पराक्रम पाहिला, त्याचं कौतुक सगळे करतायत, ते काही सहन झालं नाही. सगळ्यांना आनंद झाला, पण त्याला मात्र वाईट वाटलं.
पितामह भीष्म आपल्या शिबिरात गेले होते, सर्वांगाला जखमा झाल्या होत्या, औषध पाणी करत होते. पण या मात्र दुर्योधनानी तातडीची इमर्जन्सी बैठक बोलवली, गुप्त बैठक. आणि बघा ना, 5000 वर्षापूर्वीपासूनचा इतिहास आहे आपला. आदल्या रात्रीच मतं बदलतात की नाही, अजून सुद्धा गुप्त बैठका होतात की नाही लगेच. अहो काय पक्षनिष्ठा, पक्षनिष्ठा, आज मी तुम्हाला पक्षनिष्ठेविषयी सांगतो, तुमचा कितवा पक्ष असं विचारायची वेळ येते. मग कार्यकर्त्यांना पण प्रश्न पडतो, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती, गाणं लिहायला लागला अवधूत गुप्तेला. त्यामुळे 5000 वर्षापूर्वीचा हा इतिहास. दुर्योधनाने गुप्त बैठक बोलवली आणि या बैठकीला कोण कोण होतं कवी वर्णन करतात. कर्ण, शकुनी, दुःशासन आणि चौथा दुर्योधन. म्हणती कवण्या मिसे करून पांडुनंदन जिंकावे. चार जण बैठकीला बसलेत. कोण कोण आहेत? कर्ण, शकुनी, दुःशासन आणि चौथा दुर्योधन. 4 जण. आपल्याकडे चौकडी असते, तिला काय म्हणतात जाऊ दे ना, मी कशाला बोलू. पारापारावर कट्ट्या कट्ट्यावर बसलेली माणसं असतात. या देशाची क्रांती झाली पाहिजे, याला काही कळत नाही, त्याला काही कळत नाही, यांच्या हातात पत्ते, तुम्ही काय करता. अशी चौकडी बऱ्याच ठिकाणी आपल्याला आढळते. तशी दुर्योधनाने ही चौकडी बसवली आणि प्रश्न उपस्थित केला सगळ्यांच्या मध्ये. आज 9 दिवस झाले युद्धाला सुरुवात होऊन, माझे निम्म्यापेक्षा जास्त भाऊ संपले आणि पांडवांपैकी एकाही वीराला आपण संपू शकलो नाही. तेव्हा या युद्धामध्ये पराभव कुणाचा होणार, या युद्धामध्ये विजय कुणाचा होणार, असा दुर्योधन प्रश्न उपस्थित करतोय. कुणीच काही तिथं बोले ना, पण एक जण हसले. ते होते शकुनी मामा. ते हसले आणि ते नुसते शकुनी नव्हते, होते अपशकुनीच पात्र होतं ते महाभारतातलं, आपल्या सगळ्यांना माहिती. त्यांचं हसणं दुर्योधनाला कळलं आणि दुर्योधन म्हणाला, मामा बोला ना, काय बोलायचंय तुम्हाला, नुसते हसताय कशाला. काही जणांचं हसणं सुद्धा सूचक असतं बघा. बोला, नुसते हसू नका, बोला. शकुनी मामा म्हणले, बोलू, तुला आवडेल, हा बोला ना म्हणाले. आता असंही 11:15 होत आहेत, 11:30 पर्यंत होईल ना तुमचं बोलणं. हा होईल म्हणाले. मग बोला, पटकन बोला, काय बोलायचंय तुम्हाला. शकुनी मामा म्हणले, दुर्योधना अरे फसलायस लेका, तू फसलायस, तुझ्या बरोबर कपटाने व्यवहार केला जातोय, तुला कळत नाही. मामा काय बोलायचंय, सरळ सरळ बोला. अरे वेड्या, पितामह भीष्म सेनापती आहेत कौरवांचे आणि रक्षण करतायत पांडवांचं. असा शत्रूला फितूर असलेला सेनापती काय कामाचा. सेनापती बदल पहिला, सेनापती बदलू आणि सेनापती बदलून सेनापती करू कोणाला, करू कौरव सेनेचा. शकुनी मामा म्हणतायत, दुर्योधना तुला एवढं कळत नाही का रे, एवढं कळत नाही. कोण आहे तुझ्या शेजारी बसलेला, जरा बघ किती निष्ठावान आहे तुझ्याशी. प्राण गेले तरी चालतील पण तुझ्याशी असलेली निष्ठा सोडणार नाही, त्याला कर सेनापती. कोण होता शेजारी. हा कर्ण तुझा प्रिय सखा, कर्ण तुझा प्रिय सखा, असता धरितोसी व्यर्थ काळजीला. यत शक्ती किती वर्णू, यत शक्ती किती वर्णू, भीतो मनी आणि ताची काळजीला. रामा 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 हरे हरे रामा, रामा 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 हरे हरे रामा, रामा 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 सीतापते रामा, रामा 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 नमोत्तमा रामा, रामा रामा हरे हरे रामा, यत शक्ती किती वर्णू, भीतो मनी आणि ताच काळजीला. अरे काळ सुद्धा ज्या शक्ती समोर उभा राहू शकत नाही, काळ घाबरतो ज्या शक्तीला. असा कर्ण तुझा प्राणप्रिय सखा मित्र असताना तू घाबरतो कशाला, याला सेनापती कर ना. पण दुर्योधन अजूनच शंकेनी संशयानी पाहतो एक शकुनीकडे. मामा म्हणले, शकुनी मामा म्हणले की दुर्योधना अरे नाही, इथे मामा आहे तो, पण ते चांगले मामा आहेत आमच्या सगळ्यांचे, पंढरीनाथ भगवान की. मामा म्हणले, बोलू, तुला आवडेल का, तुला आवडेल. कर्णाला सेनापती पदावर रुजू कर, भीष्मांना सेनापती पदावरनं बाजूला कर, आणि माझ्यावर विश्वास नसेल तर आत्ता या क्षणाला जा, भीष्मांच्या शिबिरात जा, तिथं बघ काय चाललंय ते, तिथं जाऊन बघ.
आणि दुर्योधन खरंच की रात्रीच मध्यरात्रीच गेला. पितामह भीष्मांच्या शिबिराच्या बाहेर उभा राहिला आणि कानावर शब्द बाहेर पडले, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णू भगवन नमस्ते, गोपाल कृष्ण भगवान की. आणि भीष्मांच्या मुखातनं श्रीकृष्ण परमात्म्याचं नामस्मरण ऐकलं आणि मामांचं बोलणं दुर्योधनाला पटलं. म्हणाले खरंय की असा शत्रूला फितूर असलेला सेनापती काय कामाचा. जाऊ दे म्हणाले. आतमध्ये गेला, प्रवेश केला आणि भीष्मांना सांगितलं, आजोबा काय लावलंय. पितामह भीष्म म्हणले, राजा या वेळेला आत्ता तू माझ्या शिबिरात कशा करता आलास. कशा करता नाही, आज 9 दिवस झाले युद्धाला सुरुवात होऊन. माझे निम्म्यापेक्षा जास्त भाऊ संपले आणि पांडवांपैकी एकाही आपण वीराला मारलं नाही. या युद्धाचा परिणाम काय होणार. आपण पक्षपातीपणा करता, पांडवांचं रक्षण करता, नोकरी आमची करता आणि रक्षण मात्र पांडवांचं त्या काळ्याचं करता, त्याची बाजू धरता. पितामह भीष्म म्हणले, राजा 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 अरे थांब. अरे कसला आरोप करतोस माझ्यावर. माझं वय बघ, माझ्या अंगावर झालेल्या जखमा बघ, वेळ बघ काय आहे. फार बोललास रे, जा आता झोप जरा, तू झोप, मलाही अशी विश्रांती घेऊ दे. फार बोललास, जा. दुर्योधन म्हणला, जातो पण उद्याच्या दिवसात पांडव संपले पाहिजे. भीष्म चिडले. दुर्योधना काय म्हणलास, उद्याच्या दिवसात पांडव संपले पाहिजेत. अरे पांडवांना संपवणं, विजय मिळवणं हे काही माझ्या हातचं आहे. आणि त्यांच्यावर विजय मिळवण्याकरता आजपर्यंत तुझं केलेलं कर्म काय आहे की तुला जय मिळावा. आजपर्यंत केलेलं कर्म आठव. सत्याची बाजू आहे तुझी, धर्माची बाजू आहे तुझी. दुर्योधन म्हणतो, ते काही मला माहिती नाही, उद्याच्या दिवसात पांडव संपले पाहिजेत. पितामह भीष्म म्हणतात, दुर्योधना असले आरोप करतोस ना माझ्यावर. अर्जुनाच्या बाणांनी जेवढ्या जखमा झाल्या नाहीत ना, तेवढ्या जखमा तुझ्या शब्दांच्या बाणाच्या होत आहेत मला. आणि खरंय श्रोते हो, शब्दाची जखम शस्त्राच्या जखमेपेक्षा भयानक असते. शस्त्राची जखम भरून निघते, पण म्हणून शब्दांनी कुणाला दुखवू नये असं म्हणतो ना आपण. शब्दांनी कुणालाच नाही दुखवायचं. भीष्म म्हणे रे राया, लागती वाग्बाण काळ झाला की, समरी श्रम आता तुझ वदता फार काळ झाला की. जा जा, उशीर झालाय म्हणाले, आता बोलू नकोस काही, जा. निघाला. उद्याच्या दिवसात पांडव संपले पाहिजे, त्याचं आपलं तेच टुमणं. भीष्म संतापले. थांब म्हणाले. काय म्हणालास. उद्याच्या दिवसात पांडव संपले पाहिजे. ठीक आहे, उद्या हा भीष्म तरी तुमच्या मार्गातनं बाजूला होईल, नाहीतर पांडव तरी स्वर्गवासाला जातील. शपथ घेतो, प्रतिज्ञा करतो म्हणाले. उदयी कमारीन पंडुनंदना, नाही तरी देईन आपुले प्राण, हे देहांत प्रायश्चित्त घेईन, सत्य जाण राजेंद्रा. उद्या पांडव संपतील, नाहीतर हा भीष्म तुमच्या मार्गातनं बाजूला होईल. निष्पंडवी पृथ्वी करेन अशी भीष्मांनी दुहेरी प्रतिज्ञा घेतली. पांडव तरी संपतील, नाहीतर मी तरी संपेन. तेव्हा याला बरं वाटलं. चला म्हणाला, हुश, आपलं काम झालंय. निघाला. त्याला असं वाटलं आपलं बोलणं कुणीच ऐकलं नाही, पण ऐकलं. अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक कोण होतो. त्या द्वारावरती भीष्मांच्या शिबिराच्या त्या दारावर उभा होता एक पहारेकरी, एक दूत होता. कोण होता तो. तिथे होता एक दूत माधवाचा, तिथे होता एक दूत माधवाचा, तिथे होता तिथे होता तिथे होता एक दूत माधवाचा, तिथे होता एक दूत माधवाचा. सेवी कौरव परिपक्ष पांडवाचा, सेवी कौरव परिपक्ष पांडवाचा, तिथे होता एक दूत माधवाचा, माधवाचा, माधवाचा. भगवान गोपाल कृष्णांचा दूत त्यांनी लगेच बातमी पोहोचवली. अर्थात तो अखिलकोट ब्रह्मांडाचा नायक, नटधारी नटनायक, त्याला काय अवघड होतं कळणं. तिथपर्यंत बातमी पोहोचली. पांडवांच्या शिबिरात बातमी पोहोचली. एवढंच नाही, पांचाली, याज्ञसेनी, द्रौपदीपर्यंत बातमी पोहोचली. आणि मग मात्र या द्रौपदीने धावा केला भगवान गोपाल कृष्णांचा. बघा, साक्षात आजोबा पितामह भीष्म प्रतिज्ञा करतायत आपल्या पतींना मारण्याची.
एक सौभाग्यवती स्त्री द्रौपदी सीता तारा मंदोदरी सताम पंचकन्याम स्मरे नित्यम वेदवाणी प्रवर्तते. ही द्रौपदी याज्ञसेनी होती, योजनगंधा होती. आपल्या पतींवर संकट येणार हे कळता क्षणी ती शांत नाही बसली, भगवान गोपालकृष्णांचा धावा केला. हे भगवंता हे गोपालकृष्णा धाव. नारायणा रमा रमणा हे कृष्णा, हे गोविंदा, हे माधवा, हे ऋषिकेशा धाव. माझ्या प्रत्येक संकटात तू धावलास ना. भर दरबारात दुःशासनाने मला केसांना धरून फरफटत ओढत आणलं होतंस. दयेची याचना करत होते, पण तू आलास. कुणीच नाही माझ्या कामी आलं. आता परत ये. नारायणा रमा रमणा नारायणा रमा रमणा मधुसूदना मनमोहना रे मधुसूदना मनमोहना करुणाघना रे नारायणा रमा रमणा नारायणा. सागर गोविंदा धाव आता श्री हरी झडकरी बलसागर